नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर-व्ही-डी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ आपण 40 प्रश्नांची जी-केची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न आहे, रायगड जिल्ह्याचे पूर्वेचे नाव पुढीलपैकी कोणते आहे? रायगड जिल्ह्याचे पूर्वेचे नाव पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कुलाबा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण बहुत खालीलपैकी कोणती जोडी ही चुकीची जोडी आहे? खालीलपैकी कोणती जोडी ही चुकीची जोडी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद सॉन्ग ऑफ इंडिया या ठिकाणी चुकीची जोडी होईल. पुढचा आपण बहुत कयाधू या नदीचा उल्लेख महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामधील प्रमुख नदी म्हणून करावा लागेल? कयाधू या नदीचा उल्लेख महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामधील प्रमुख नदी असावा करावा लागेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हिंगोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण बहुत केकावली आपल्या या ठिकाणी योग्य लेखक सांगायचा आहे. केकावली या पुस्तकाचे खालीलपैकी योग्य लेखक कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मोरोपंत हे केकावली या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा आपण बहुत उमरान आणि मेहरून या जातीच्या बोरासाठी खालीलपैकी कोणता जिल्हा हा प्रसिद्ध आहे? उमरान व मेहरून या जातीच्या बोरासाठी खालीलपैकी कोणता जिल्हा हा प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जळगाव जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण बहुत आपल्या ठिकाणी चुकीच्या जोडीचा पर्याय ओळखायचा आहे. चुकीच्या जोडीचा आपल्या ठिकाणी पर्याय ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 माझी जन्मठेप महात्मा गांधी या ठिकाणी चुकीचा पर्याय होईल. पुढचा आपण बहुत भारतामध्ये टिंबटिंब या वर्षी ग्राहक संरक्षण कायदा संमत केला होता. भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या वर्षी ग्राहक संरक्षण कायदा हा संमत केलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1986 मध्ये भारतामध्ये ग्राहक संरक्षण कायदा हा संमत केलेला आहे. पुढचा आपण बहुत चाचीचे प्रत्यय पुढीलपैकी कोणत्या विभक्तीमध्ये येतात? चाचीचे प्रत्यय हे पुढीलपैकी कोणत्या विभक्तीमध्ये येतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 षष्ठी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपला प्रश्न क्रमांक 11 ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मानवी हक्क संरक्षण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क पुढीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेले आहेत? भारतीय राज्यघटनेमधील मूलभूत हक्क पुढीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेले आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 फ्रेंच व अमेरिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 पेट्रोलला लागलेली आग विझवण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या वायूचा वापर केला जातो? पेट्रोलला लागलेली आग विझवण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या वायूचा वापर केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपण फोल्डरमधील सर्व फाईल्स एकाच वेळी सिलेक्ट करताना खालीलपैकी कोणत्या कीचा वापर करावा लागेल? फोल्डरमधील सर्व फाईल्स एकाच वेळी सिलेक्ट करताना खालीलपैकी कोणत्या कीचा वापर करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 Ctrl+A या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतामध्ये कलेक्टर पदाची शिफारस पुढीलपैकी कोणी केली होती? भारतामध्ये कलेक्टर या पदाची शिफारस पुढीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वॉरन हेस्टिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पोलीस पाटलांची निवड पुढीलपैकी कोण करतात? पोलीस पाटलांची निवड पुढीलपैकी कोण करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 उपविभागीय अधिकारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 73वी घटना दुरुस्ती केव्हापासून लागू झाली होती? 73वी घटना दुरुस्ती पुढीलपैकी केव्हापासून लागू झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 24 एप्रिल 1993 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार पुढीलपैकी कोणाकडे आहेत? घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार पुढीलपैकी कोणाकडे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भारतीय संसद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये द्विग्रही कायदे मंडळ नाही?
पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये द्विग्रही कायदे मंडळ नाही? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पंजाब या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 ऑप्टिकल फायबर खालीलपैकी कोणत्या तत्वावर कार्यशील आहे? ऑप्टिकल फायबर खालीलपैकी कोणत्या तत्वावर कार्यशील आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 संपूर्ण आंतरिक परावर्तन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 गर्भलिंग चाचणी प्रतिबंध कायदा केव्हा करण्यात आलेला आहे? गर्भलिंग चाचणी प्रतिबंध कायदा पुढीलपैकी केव्हा करण्यात आलेला आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1994 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 केंद्र सरकारच्या उत्पन्नामधील राज्य सरकारचा वाटा टिंबटिंबच्या शिफारशीनुसार निश्चित केला जातो. केंद्र सरकारच्या उत्पन्नामधील राज्य सरकारचा वाटा पुढीलपैकी टिंबटिंबच्या शिफारशीनुसार निश्चित केला जातो. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वित्त आयोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 झोपडा या ठिकाणी शब्दाची खालील पर्यायातून जात ओळखायची आहे. झोपडा या शब्दाची खालील पर्यायामधून आपल्याला जात ओळखायची आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 क्रियापद या ठिकाणी शब्दाची जात होईल. प्रश्न क्रमांक 25 सर्वसाधारण परिस्थितीमध्ये विधानसभेचा कार्यकाळ किती वर्ष असतो? सर्वसाधारण परिस्थितीमध्ये विधानसभेचा कार्यकाळ पुढीलपैकी किती वर्ष असतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 5 वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 राष्ट्रसभेच्या 1905च्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्षपद पुढीलपैकी कोणी भूषवले होते? राष्ट्रसभेच्या 1905च्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्षपद पुढीलपैकी कोणी भूषवले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ कृष्ण गोखले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 तवा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तवा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नर्मदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 आपला खालीलपैकी कोणती जोडी ही चुकीची आहे? खालीलपैकी कोणती जोडी ही चुकीची जोडी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी चुकीची जोडी होईल. 29 भारतामधील खालीलपैकी 3 राज्यांच्या सीमा ह्या पाकिस्तानला भेटलेल्या आहेत. पुढीलपैकी चौथे विसंगत राज्य कोणते आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिक्कीम या ठिकाणी विसंगत राज्य होईल. प्रश्न क्रमांक 30 जिल्हा व सत्र न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणास आहे? जिल्हा व सत्र न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राज्यांचा राज्यपाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 लोकसंख्या 2011 जनगणनेनुसार प्राथमिक निष्कर्षानुसार विचार करता पहिल्या 3 क्रमांकाची राज्य खालीलपैकी कोणती आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश महाराष्ट्र बिहार या ठिकाणी योग्य क्रमाने दिलेली आहेत. प्रश्न क्रमांक 32 काही पक्षी उडू शकतात. आपल्या ठिकाणी अधोरेखित विशेषणाचा उपप्रकार सांगायचा आहे. काही पक्षी उडू शकतात. आपल्या ठिकाणी अधोरेखित विशेषणाचा उपप्रकार सांगायचा आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अनिश्चित संख्या विशेषण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 वैतरणा मोडक सागर ही जलाशय पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? वैतरणा मोडक सागर ही जलाशय पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ठाणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 तेज प्लस निधी आपल्या या ठिकाणी संधी विग्रहाचा योग्य संधी शोधायची आहे. तेज प्लस निधी या संधी आपल्या विग्रहाचा योग्य संधी ओळखायची आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तेजोनिधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 312 अनुसार भारतामध्ये किती अखिल भारतीय सेवा गठीत करण्यात आलेल्या आहेत? भारतामध्ये एकूण किती अखिल भारतीय सेवा गठीत करण्यात आलेल्या आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 3 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 आपल्या अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. माणसाच्या अंगी नम्रता असावी या ठिकाणी नम्रता या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भाववाचक नाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? अभियोग या शब्दाचा पुढीलपैकी पर्यायी शब्द कोणता आहे? त्या ठिकाणी
ऑप्शन क्रमांक 1 योगायोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 ऑगस्ट क्रांती मैदान खालीलपैकी कोठे आहे? ऑगस्ट क्रांती मैदान खालीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भावार्थ दीपिका या ग्रंथाचे कर्ते पुढीलपैकी कोण आहेत? भावार्थ दीपिका या ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 संत ज्ञानेश्वर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 40 महात्मा फुले यांचे मूळ आडनाव खालीलपैकी कोणते आहे? महात्मा फुले यांचे मूळ आडनाव खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पुणे या ठिकाणी आगा खान पॅलेस आहे. प्रश्न क्रमांक 42 स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेले जागतिक सर्वधर्म परिषद पुढीलपैकी कोठे भरली होती? स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेली जागतिक सर्वधर्म परिषद पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी भरली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शिकागो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 इंग्रजाविरुद्ध लढण्यासाठी चतुसूत्री कार्यक्रमाचा पुरस्कार पुढीलपैकी कोणी केला होता? इंग्रजाविरुद्ध लढण्यासाठी चतुसूत्रीचा कार्यक्रमाचा पुरस्कार पुढीलपैकी कोणी केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 राज्यसभेचे किती सभासद दर 2 वर्षांनी निवृत्त होतात? राज्यसभेचे किती सभासद हे दर 2 वर्षांनी निवृत्त होतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1/3 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 दुरात्मा आपल्या जोड शब्दाची फोड केल्यास पुढीलपैकी योग्य फोड कोणती ठरेल? दुरात्मा या शब्दाची जोड शब्दाची फोड केल्यास पुढीलपैकी योग्य फोड कोणती होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दु प्लस आत्मा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारत जोडो अभियानाचे प्रणेते पुढीलपैकी कोण होते? भारत जोडो अभियानाचे प्रणेते पुढीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बाबा आमटे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 दुसरे महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले होते? दुसरे महायुद्ध पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1939 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 लोकसभेने संमत केलेले धन विधेयक राज्यसभेला जास्तीत जास्त किती दिवस रोखून धरता येते? लोकसभेने संमत केलेले धन विधेयक राज्यसभेला जास्तीत जास्त किती दिवस रोखून धरता येते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 14 दिवस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून पुढीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो? भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून पुढीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सरदार वल्लभभाई पटेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 आडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून आलेला आहे? आडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून आलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कानडी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 53 बापाचे वय मुलाच्या वयाच्या चौपट आहे. 10 वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या 2.5 पट होईल तर बापाचे आजचे वय किती असेल? तर आपण नक्कीच कमेंट करून सांगायचे आहे बापाचे वय आजचे वय किती असेल ते.